रडवणं या त्याच्या गुणधर्माचा प्रत्यय सगळ्यांनाच आला। त्याला गृहिणींना रडवलं, शेतकऱ्यांना रडवलं, अगदी राजकर्त्यांना सुद्धा रडवलं। तुमच्या लक्षात आलं असेल आपण नेमकं कशाबद्दल बोलतोय। खरंय, अगदी घराघरातल्या गप्पांपासून देशातल्या चर्चेपर्यंत सगळीकडे फक्त एकच मुद्दा बनला होता, तो म्हणजे कांदा। एकीकडे कांद्याला सर्वात जास्त म्हणजे 70 रुपये किलो भाव मिळाल्याचा सगळीकडे गाजावाजा झाला, तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात मात्र किलो मागे 7 रुपये सुद्धा पडत नव्हते। ह्या 7 रुपयाचे 70 रुपये नेमके होतात तरी कसे, हे जाणून घेण्यासाठी आपण आता पोहोचलो आहोत चांदवड तालुक्यातल्या हिवरखेड या गावामध्ये। हिरवखेडच्या प्रत्येक शेतात कांद्याचं पीक दिसत होतं। कुठे कापणी चाललेली तर कुठे प्रतवारी। इथला प्रत्येक शेतकरी कांद्याचीच लागवड करतो। आपण आता आहोत भोईटेंच्या शेतावरती आणि आपण इथे बघतोय की खळ्यावरती कांद्याची कापणी चालू झालेली आहे। आपल्या सोबत आहे सोमनाथ। सोमनाथ हा दुसऱ्या पिढीतला कांदा उत्पादक शेतकरी आहे। सोमनाथ स्वतः बीए झालेला आहे, पण त्याच्या वडिलांपासूनच कांद्याची लागवड केली जाते। किती साधारण आहे, किती एकराखाली कांदा लावता? 4 एकराखाली कांदा लावलेला आहे आम्ही। कुठला कुठला ह्या सगळ्या बिघामध्ये आहे का? इकडे पाठीमागे काही। कुठल्या प्रकारचा कांदा लावलेला तुम्ही? हा रांगडा कांदा आहे। लाल मध्ये रांगडा आणि पोळा असे 2 प्रकार असतात, त्यामध्ये हा रांगडा कांदा आहे। साधारण केव्हा लावला, किती महिन्यापूर्वी? हा 3 महिन्यापूर्वी लावलेला आहे। 3 महिन्याचा आहे, मग आता आलेला आहे। हो बस। आणि मग उन्हाळा कांदा म्हणतो तो? उन्हाळा कांदा आमच्याकडे नाही लावती, कारण आमच्याकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे। उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं ना, त्यामुळे मग लावती नाही। फक्त रांगडा आणि पोळे 2च प्रकार आणि पोळ घेतले। हा। साधारण 1 एकराला बियाणं किती लागतं आणि साधारण बियाणापासून किती खर्च येतो? एका एकरासाठी 1 पायली बियाणं लागतं आणि एका पायलीची किंमत आहे 5000 रुपये। बियाणाचीच 5000 रुपये? हा, एका पायलीची। आणि पुढे खत आणि औषधांची? पुढे खत बियाणे म्हणजे 4-1 हजारापर्यंत खतेच लागतात, कारण खतांची किमती खूप वाढलेल्या आहे आणि बेभावात खत विकत घ्यावं लागतं वेळेवर। आणि औषधही 3-4 हजारापर्यंत औषधांची किंमत 3-4 हजारापर्यंत औषध खर्च येतो। हो। औषधं केव्हा केव्हा म्हणजे तणनाशक वापरतात? तणनाशक हे पहिल्यांदा द्यावं लागतं 15 दिवसांनीच गवत उगल्याबरोबर, आणि त्याच्यानंतर पोषक, कीटकनाशक, बुरशीनाशक जसं जसं नैसर्गिक आपत्तीनुसार कांद्यांवरती आपत्ती येईल त्यानुसार औषध मारायचं। तो साधारण 4 हजारापर्यंत खर्च जातो। हो। लावणीपासूनची मजुरी कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये लागते? लावणीला कमीत कमी 5 ते 6 हजारापर्यंत खर्च जातो, कारण 5000 रुपये एकर लावणी मजूर फक्त लावणी। त्याच्यानंतर निंदणी, खुरपणी 3 वेळेस निंदणी करावी लागते, आणि परत कापणीसाठी म्हणजे असं एकूण म्हटलं तर 5-1 हजारापर्यंत तोही खर्च जातो। म्हणजे 1 एकरासाठी 20 हजारापर्यंत खर्च जातो? हो, जास्त कधी कधी। आणि यावर्षी तर इतर वर्षाला कसं होतं की उत्पादन व्हायचं, यावर्षी उत्पादन दरवर्षापेक्षा कमी आणि दरवर्षापेक्षा खर्च हा जास्त झालेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे। पावसामुळे कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे यंदा? जास्त पावसामुळे ही गोलटी तयार झालेली आहे आणि ही इतर कांद्यांपेक्षा खूप कमी आवाज जाते, निम्म्यापेक्षा। आता हा कांदा जर 3000-5000 जात असेल तर ही 2000 पर्यंतच जाते। आपले जर 10 क्विंटल कांदे निघाले एका एकरामध्ये, तर त्याच्यामध्ये 2 क्विंटल गोलटी आणि 2 क्विंटल खराब, त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 क्विंटल म्हणजे 5 ते 6 क्विंटलच आपल्याला चांगला कांदा मिळतो। त्याला साधारण किती भाव येईल? 50 पैसे ते 1 रुपया किलो मागे। 50 पैसे ते 1 रुपया इतका, म्हणजे काहीच भाव येणार नाही। म्हणजे जवळजवळ 10 क्विंटल कांद्यापैकी 5 क्विंटल कांदा हा या अवकाळी पावसामुळे पूर्ण सडून गेलेला आहे, नासून गेलेला आहे। म्हणजे बाजारात नेण्यासाठी फक्त 5 क्विंटल कांदाच खऱ्या अर्थाने मिळणार आहे। मात्र आणि आता सोमनाथने सांगितलं त्याप्रमाणे इथे आपल्याला ह्या 5 क्विंटल कांद्यासाठी आपण पाहिलं, बियाणं 5000 रुपये, खत 40000 रुपये, औषधं 2000 रुपये, मजुरी लावणी 5000 रुपये, निंदणी 2000 रुपये आणि कापणी 2000 रुपये, एकूण खर्च 20000 रुपये। 20 क्विंटल कांद्यासाठी 20000 रुपये म्हणजे किलो मागे 10 रुपये हा उत्पादन खर्च इथे शेतकऱ्याला पडलेला आहे। पावसामुळे खराब झालेला कांदा निवडून चांगल्या कांद्याचे क्रेट भरले जात होते। खळ्यावरती कांदे कापल्यावर, सुकवल्यावर, त्याची प्रतवारी केल्यावरती आपण पाहिलं इथपर्यंतचा उत्पादन खर्च हा शेतकऱ्यासाठी एका किलो मागे 10 रुपये खर्च पडलेला आहे। आता इथून कांदा बाजार समितीमध्ये नेला जातो आहे। साधारण किती ट्रॅक्टरचं भाडं लागतं? ट्रॅक्टरचं भाडं चांदवडला नेण्यासाठी 1000 रुपये लागतंय आणि लासलगावला नेण्यासाठी 1200 रुपये भाडं लागतंय।
त्याच्यानंतर मार्केटला नेल्यानंतर पण फाळगे पाडल्यानंतर कांदे भरायला खर्च येतोय, आम्हाला लावा लागत आहे कांदावरती टाकण्यासाठी. काट्यावरती गेल्यानंतर काट्याला पण काटा खर्च येतोय. हा, म्हणजे हा वाहतूक खर्च अजून शेतकऱ्याला द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून हमालीचा खर्च, काट्याचा खर्च हा सगळा ऍड होणार आहे. आणि आपण पाहूया याच्या पुढे की बाजार समितीमध्ये जेव्हा कांदा जाईल तेव्हा सोमनाथच्या ह्या 10 क्विंटल कांद्याला नेमका किती भाव मिळणार आहे. आता आपण जाऊ बाजार समितीमध्ये सोमनाथचा हा 10 क्विंटल कांदा घेऊन विकण्यासाठी. सोमनाथचा ट्रॅक्टर पोहोचण्याआधी चांदवड बाजार समितीत ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या. कमी वाहतूक खर्च जे आतापर्यंत झालेला खर्च वजा आपल्याला 15 ते 20 रुपये, म्हणजे आता बाजार समितीमध्ये आपल्याला 35 ते 40 रुपये, म्हणजे 3000 ते 4000च्या दरम्यान भाव भेटला पाहिजे. बाजार समितीचं आवार ट्रॅक्टरनं भरून गेलेलं. कांदा घेऊन आलेले शेतकरी लिलावाची वाट बघत होते. कुणी पहाटेपासून कांदा घेऊन आलेलं तर कुणी रात्रीच नंबर लावलेला. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आज भाव किती मिळणार. दुपारच्या जेवणानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले. 2400 रुपया, 1 रुपया, 2555, 2555. व्यापाऱ्यांचा घोळका एकेका ट्रॅक्टर जवळ जाऊन कांद्याची बोली लावत होता. 72 ठरलेल्या भावाची पावती शेतकऱ्याला लिहून दिली जात होती. या झुमडीमध्ये सोमनाथच्या कांद्याचा लिलाव कधी झाला ते कळलंही नाही. आपण पाहिलं इथे सोमनाथच्या कांद्याचा लिलाव झालेला आहे. त्याला साधारण 10 रुपये किलो मागे शेतावरच पडले होते. त्याच्यानंतर ट्रॅक्टरचा भाड्याचा खर्च लागलेला आहे, इथपर्यंतची हमाली लागलेली आहे, त्यातले 2-4 रुपये ऍड झालेले आहेत. त्याला अपेक्षा होती की आपल्या कांद्याला 30 ते 35 रुपये भाव मिळेल. आपण त्याला विचारूया प्रत्यक्ष किती भाव पडलेला आहे, किती भाव मिळाला. 2600 रुपये, म्हणजे 26 रुपये किलो कांदा विकलाय माझा. 2600 रुपये क्विंटल, म्हणजे सोमनाथला 26 रुपये किलो इतकेच त्याच्या हातामध्ये पडलेले आहेत. अजून पुढे पुढे काय होणार आहे ह्या कांद्याचं. अजून ट्रॅक्टर भुईकाट्यावर नेऊन वजन करून तो खाली करून परत दुसऱ्यांदा वजन करायचं. तिथे भुईकाट्यावर 20 रुपये कट केले जातील. त्याच्यानंतर खाली करायला जाऊ तिथे 4% आडत घेतली जाईल. क्विंटल मागे 2 किलो कट केले जातील. हमाली, लेवी आणि तोलाई, वाराई एवढे सगळं कट केलं जाईल. हमाली, लेवी, वराई, तोलाई ह्या सगळ्यामध्ये उत्पादनात घटच होत जाताना दिसते आणि कांद्याचा भाव मात्र वाढताना दिसतोय. आपण बघूया पुढे ह्या कांद्याचं काय होतंय. विकणाऱ्यावरच हमाली पडणारा हा बहुधा एकमेव खरेदी विक्री व्यवहार असावा. त्यात पूर्वी मजुरांमार्फत होणारी तोलाई, वरई ही कामं आज राहिलीच नाही, कारण आज हायड्रोलिक ट्रॉली आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटे आले. तरी शेतकऱ्याकडून ही जुलमी वसुली सुरूच आहे. सोमनाथला 2600 रुपये भाव मिळाला तरी त्यातून अडत 894 रुपये, हमाली 24 रुपये, तोलाई 19 रुपये, वराई 10 रुपये, म्हणजे एकूण कपात 947 रुपये. 947 रुपये कापून हातात फक्त 21,412 रुपये मिळाले. जेव्हा भाव पडतात तेव्हा ही कपात जाऊन कांदा आणणाऱ्या ट्रॅक्टरच्या डिझेलचाही खर्च निघत नाही. उत्पादन खर्च निघणं तर दूरच. सोमनाथचे हे कांदे 26 रुपये दराने व्यापाऱ्यांनी ह्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत आणि बाजार समितीतल्या इतर सर्व व्यवहारांची दलाली म्हणून त्याच्यामध्ये 4% ऍड झालेले आहेत. आता आपण आहोत व्यापाऱ्यांच्या खळ्यावर. आता जाणून घेऊया कांद्याचा प्रवास हा व्यापाऱ्यांच्या साखळीतून पुढे कसा जात होते. बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांना ही खळी भाड्यानं दिली. जो व्यापारी कांदा खरेदी करतो त्याच्या खळ्यावर शेतकरी ट्रॅक्टर आणतात. सोमनाथचा ट्रॅक्टर अनिल हेडा या व्यापाऱ्याच्या खळ्यावर आलाय. त्यांनी 26 रुपये किलोनं सोमनाथचा कांदा खरेदी केलाय. खळ्यावर ट्रॅक्टर रिकामे केले जातात. इथे पुन्हा कांद्याचं ग्रेडिंग होतं आणि पॅकिंगही. आपल्या सोबत आहेत चांदवडचे व्यापारी अनिल हेडा की जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करतायत. आज साधारण काय सरासरी भावांची मी खरेदी केलेली आहे. आज 2500 ते 3000 रुपयापर्यंत क्विंटल बेस्ट.
म्हणजे 20 रुपये ते 30 रुपयापर्यंत. 20 ते 30 रुपयापर्यंत. आता इथून पुढे काय काय प्रक्रिया त्याच्यावरती होईल? इथून माल घेतल्यानंतर इथं त्याचं ग्रेडिंग होतं. ग्रेडिंग झाल्यानंतर ऑल इंडियामध्ये बिहार आहे, बंगाल आहे, ओरिसा आहे, राजस्थान आहे, तुमचं बेंगलोर आहे, म्हैसूर आहे, म्हणजे साऊथ, तामिळनाडू, केरळ, पुणा, बॉम्बे सगळीकडे माल डिस्पॅच जसं जसं जिकडे भाव असेल त्याप्रमाणे. तुम्ही स्वतः कुठे कुठे माल पाठवता आणि आजचा हा माल कुठे जाणार आहे? मी स्वतः ऑल इंडियात माल पाठवतो. आजचा माल जो आहे तो कलकत्त्याला जाणार आहे माझा. कलकत्त्याला जाणार आहे. हो. साधारण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड कशी होत जाते पैशाची? पैशाची व्हॅल्यू म्हणजे जो माल आपण खरेदी केला तो प्लस इथं 25 रुपये. हो 25 रुपये घेतला. तिथं आम्हाला जो पॅकिंग खर्च आहे, लेबर चार्जेस आहे, गुणी आहे, सगळं गाडीमध्ये गुणी टाकीपर्यंत आम्हाला 100 रुपये क्विंटल खर्च येतो. त्याच्यावरती भाडं इथून आज 350 रुपये क्विंटलचं भाडं आहे. 35 आणि 450 रुपये. तिथं आम्हाला 60